नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अकॅडमिक कॅलेंडर 2025-26 बाबत आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच डेट ऑफ कमेन्समेंट म्हणजे महाविद्यालय कधी सुरुवात होणार आहे, त्याच्यानंतर कन्क्लुजन ऑफ द अकॅडमिक इयर म्हणजे सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर सेकंड यांचं अकॅडमिक इयर कधी क्लोज होणार आहे आणि परीक्षेच्या टेंटेटिव्ह तारखा काय आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जे काही विविध अभ्यासक्रम राबवले जातात महाविद्यालयांमध्ये, त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स म्हणजे ज्याला आपण बी-ए, बी-कॉम, बी-एससी, बी-बी-ए, बी-बी-आय, बी-बी-बी-ए, सी-ए त्याचबरोबर बी-सी-एस असतील, बी-सी-ए सायन्स असतील, एम-एस-सी, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीचे असतील, एम-बी-ए असतील, एस-सी-टी-ई-बी इंजिनिअरिंगचे असतील, एम-सी असतील, अदर देखील जे काही प्रोग्राम्स आहे, या सर्व प्रोग्राम्सबाबत, अभ्यासक्रमाबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यांचे अकॅडमिक इयर कधीपासून स्टार्ट होणार आहे. सगळ्यात प्रथम आपण आर्ट्स फॅकल्टीकडे वळूया. तर आर्ट्स किंवा ह्युमॅनिटी फॅकल्टी अंतर्गत जे काही विविध अभ्यासक्रम राबवले जातात, त्यामध्ये आर्ट्स, मेंटल, मॉरल अँड सोशल सायन्स आहे, बी-ए, एल-एल-बी आहे, एल-एल-बी आहे, एल-एल-एम आहे. यांच्या पहिल्या सेमिस्टरच्या म्हणजे पहिल्या सत्राच्या जे काही परीक्षा आहे किंवा अ, वर्ष जे काही आहे पहिल्या सेमिस्टरचं, हे 16 जून 2025 ला स्टार्ट होणार आहे. तर एंड जे काही होणार आहे ते 17/10/2025 ला होणार आहे आणि यांच्या टेंटेटिव्ह परीक्षा जे काही आहे त्या 28/10/2025 पर्यंत असणार किंवा 25ला 28/10/2025 पासून सुरुवात होणार आहे. ओके. तर जे विद्यार्थी बी-ए, एल-एल-बी, एल-एल-एम आणि एल-एल-बीचे असतील तर त्यांचं अकॅडमिक इयर जरी 16/6/2025 पासून स्टार्ट झालं तर कन्क्लुजन हे त्यांचं 17/10/2025 लाच होणार आहे आणि परीक्षेची जी काही तारीख आहे ती 4/11/2025 पासून असणार आहे. सेमिस्टर सेकंड जे काही असणार आहे ते बी-ए म्हणजे आर्ट्स फॅकल्टीचं जे काही असणार आहे ते 22/11/2025 पासून पुढचा सेकंड सेमिस्टर चालू होईल. तर ते एंड होणार आहे 30/4/2026 ला होणार आहे आणि परीक्षेची जी काही तारीख असणार आहे ती 23/3/2026 असणार आहे. तर जे विद्यार्थी एल-एल-बी, एल-एल-एम आणि बी-ए, एल-एल-बीचे कोणत्याही वर्षाचे असतील, तर त्यांचे कमेन्समेंट जी काही असणार आहे, ती 22/11/2025 पासून स्टार्ट होईल. तर एंड 30/4/2026 ला होईल आणि 4/5/2026 पासून समर एक्झाम 2026 या सुरुवात होणार आहे. आता आपण कॉमर्स फॅकल्टीकडे वळूया. कॉमर्स फॅकल्टी म्हणजे बी-ए, बी-कॉम जे काही बी-कॉम, एम-कॉमचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा बी-बी-ए, बी-बी-आय, बी-बी-बी-एस, सी-एचे जे काही विद्यार्थी आहे, तर यांच्या जे काही परीक्षा वगैरे असणार आहे, तर या 16/6/2025 पासून वर्ष चालू होईल. 17/10 ला वर्ष संपेल आणि त्यांच्या परीक्षा देखील 28/10/2025 पासून स्टार्ट होतील. एम-बी-एच्या विद्यार्थ्यांचं अकॅडमिक इयर 1/6/2025 पासून स्टार्ट होणार आहे सेकंड सेमिस्टरचं. ओके. तर त्यांच्या जे काही कन्क्लुजन आहे ते 3/11/2025 ला आहे. त्यांच्या टेंटेटिव्ह एक्झाम डेट ह्या 10/11/2025 ला असणार आहे. तर जे विद्यार्थी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट रिलेटेड असतील किंवा हॉटेल मॅनेजमेंट रिलेटेड असतील, ज्याला आपण BHMCT म्हणतो किंवा MHMCT आहे किंवा MCAचे विद्यार्थी आहे, त्यांचं अकॅडमिक इयर जे काही आहे ते 16 जूनला स्टार्ट होईल. तर एंड 3/11/2025 ला होईल आणि 10/11 पासून परीक्षा राहतील. जे विद्यार्थी AICTEच्या रिलेटेड असणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं जे काही अकॅडमिक इयर आहे ते 7 जुलै 2025 ला स्टार्ट होईल. 3/11/2025 ला क्लोज होईल आणि टेंटेटिव्ह त्यांची एक्झाम डेट ही 10/11/2025 असणार आहे. सेकंड सेमिस्टर जे काही आहे कॉमर्सच्या रिलेटेड ते 22/11/2025 ला स्टार्ट होईल. 30 एप्रिलला एंड होईल आणि 16 मार्च 2026 पासून त्यांच्या टेंटेटिव्ह परीक्षा असणार आहे. एम-बी-एचे पण सेम आहे. फक्त एम-बी-ए किंवा BHMCT, MCA यांचे जे काही पेपर आहे ते 27/4/2026 ला काय होतील परीक्षा राहतील. तर सायन्स रिलेटेड जे काही विद्यार्थी आहे म्हणजे बी-एससी कॉम्प्युटर सायन्स, बी-सी-ए सायन्स यांच्या देखील जी काही परीक्षा असणार आहे किंवा कमेन्समेंट अकॅडमिक इयर आहे ते 16/6/2025 ला स्टार्ट होईल. तर एंड 17/10/2025 ला होईल आणि टेंटेटिव्ह परीक्षेचे जे काही डेट आहे ते 28/10/2025 असणार आहे. जे विद्यार्थी एस-सी-टी-ई, बी-चे असतील तर यांच्या सेकंड, थर्ड, फोर्थ म्हणजेच त्याला आपण एस-सी-टी-ई, बी म्हणतो किंवा एम-ईचे जे काही विद्यार्थी आहे, बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहे, मास्टर ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहे, बी फार्मचे थर्ड आणि फोर्थ इयरचे विद्यार्थी आहे, एम-सी-एचे विद्यार्थी आहे, यांच्या जे काही
अकॅडमिक इयर आहे ते 1/7 म्हणजे 1 जुलैपासून स्टार्ट होईल. 4/11ला क्लोज होईल आणि परीक्षेची डेट त्यांची 10/11/2025 असणार आहे. बी फार्म, एम फार्म, डी फार्मचे जे काही सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत, तर त्यांचे देखील कमेन्समेंट इयर 10/9/2025ला स्टार्ट होईल. तर 17 जानेवारी 2026ला पहिलं सेमिस्टर संपणार आहे आणि 19 जानेवारी 2026ला त्यांची परीक्षा स्टार्ट होणार आहे. तर सेकंड सेमिस्टरचा आपण विचार करूया. सायन्समध्ये सेकंड सेमिस्टर 22/11/2025ला स्टार्ट होईल. 30 एप्रिल 2026ला वर्ष संपेल आणि परीक्षा 16/3/2026ला स्टार्ट होणार आहे. तर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड जे काही विद्यार्थी असणार आहे, त्यांच्या परीक्षा या 20/5/2026ला स्टार्ट होतील. तर एम-सी-ए किंवा बी फार्म वगैरेचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या समर एक्झाम 2026 या 22/6/2026 पासून स्टार्ट होणार आहे. जर तुम्हाला ह्या पी-डी-एफ पाहिजे नसेल तर आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमाबाबत अकॅडमिक इयर, एक्झाम टाइम टेबल, रिझल्ट, कन्व्होकेशन, कॉपी केस आणि बाकीचे देखील जे काही महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळवायचे असतील तर आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित सहभागी व्हा. जिथे तुम्हाला परीक्षेबद्दल सर्व महत्त्वाचे अपडेट देण्यात येतील. थोडक्यात याची समरी जी काही आहे, तर 16 जून 2025 पासून शैक्षणिक वर्ष सुरुवात होईल. तर 17/10/2025 पर्यंत पहिलं सेमिस्टर असेल आणि 28/10/2025च्या पुढे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा या स्टार्ट होणार आहे. तर सेकंड सेमिस्टरचे जे काही अकॅडमिक इयर आहे ते 22/11/2025 पासून स्टार्ट होईल. 30 एप्रिलला ते वर्ष संपेल आणि जे काही टेंटेटिव्ह एक्झाम डेट आहे त्या 16 मार्च 2026 समर एक्झाम 2026च्या असणार आहे. तर या पद्धतीने सर्व इत्थंभूत डिटेल आपण दिलेली आहे. तुम्हाला याच पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवायचे असतील तर निश्चित आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.